कोल्हापुरातील ब्रह्मटेकडीवरील उत्खननात सापडलेली आणि जगाचे लक्ष वेधून घेतलेली ग्रीक समुद्र देवता पोसायडन पुन्हा एकदा प्रकाश होतात आली आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या कोरियाच्या इतिहासतज्ञांचे या मूर्तीनं लक्ष पुन्हा वेधून घेतलंय. कोल्हापूरचा व्यापार जगभरात विखुरलेला होता असं पोसायडननं सांगितलंय. कोल्हापूरचा 3000 वर्षापूर्वीचा जागतिक वारसा जगासमोर येण्यासाठी या समुद्रदेवतेचा पुतळा कोरियामध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरचा हा जागतिक वारसा कोल्हापूरसाठी पुन्हा अभिमानास्पद ठरणार आहे. कोल्हापूर संग्रहालयातील आठ प्रकारच्या कलावस्तू या भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्या सहयोगाने दिल्ली नॅशनल म्युझियम, जी भारत सरकारची अधिकृत नॅशनल म्युझियम आहे, त्यांच्या मध्यस्थीने कोल्हापूर वस्तू संग्रहालय कोल्हापूर यातील 8 प्रकारच्या कलावस्तू या अर्ली बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया या विषयीच्या प्रदर्शनासाठी सर्वप्रथम न्यूयॉर्क येथे गेल्या. न्यूयॉर्क येथे हे प्रदर्शन 17 जुलै 23 ते 13 नोव्हेंबर 23 या कालावधीत संपन्न झालेले आहे. तर तेथून त्यानंतर तत्पश्चात हे प्रदर्शन कोरियामध्ये 22 डिसेंबर 23 ते 14 एप्रिल 24 या कालावधीमध्ये नॅशनल म्युझियम कोरिया येथे हे प्रदर्शन होणार आहे. त्यासाठी आता या कलावस्तू न्यूयॉर्कला ज्या गेलेल्या होत्या तिथून त्या परस्पर दिल्ली नॅशनल म्युझियमच्या मध्यस्थीने आता कोरियामध्ये गेलेले आहे आणि कोरियामध्ये ते आता प्रदर्शन सुरू होणार आहे. 22 तारखेपासून सुरू होणार आहे. हे जे काय कलावस्तू गेलेल्या आहेत या कलावस्तू लोन बेसिसवर म्हणजे उधारी तत्वावर ह्या प्रदर्शनापुरत्या तात्पुरत्या स्वरूपात म्हणून गेलेल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व विभागाने आणि पुरातत्व विभागाच्या अंतर्गत कोल्हापूर वस्तू संग्रहालयाने यासाठी विशेष पुढाकार घेतलेले असून कोल्हापूरमधल्या या 8 प्रकारच्या कलावस्तू प्रदर्शनासाठी परदेशामध्ये जाणे, 2 देशांमध्ये जाणे हे आपल्या कोल्हापूरकरांसाठी खूप अभिमानास्पद अशी बाब आहे. या कलावस्तूंमध्ये कोणत्या कलावस्तू आहेत तर पोसायडन म्हणजे ग्रीक समुद्र देवता. आता यातल्या ह्या ज्या काही सर्व वस्तू आहेत 8 प्रकारच्या, या 8 प्रकारच्या सर्व वस्तू या कोल्हापूरला लागून असलेली जी ब्रह्मपुरी टेकडी आहे, या ब्रह्मपुरी टेकडीवर डेक्कन कॉलेजकडून जे उत्खनन झालं होतं त्या उत्खननामध्ये ह्या सापडलेल्या आहेत. या उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तूंमध्ये ह्या रोमन वस्तूसुद्धा आहेत ज्या पोसायडन आहे. पोसायडनला ग्रीक समुद्रदेवता म्हटलं जातं आणि ग्रीक समुद्रदेवता ही आपल्याकडच्या उत्खननामध्ये सापडणे याचा अर्थच असा आहे की त्या काळी कोल्हापूरचा जो व्यापार आहे साधारण 3000 वर्षापूर्वी कोल्हापूरचा व्यापार हा अरबी समुद्रमार्गे ग्रीक आणि रोमन यांच्याशी होता आणि इथल्या व्यापाऱ्यांनी तिकडच्या ज्या काही वस्तू आणल्या त्या इथल्या उत्खननात आपल्याला सापडलेल्या आहेत. हा त्याचा पुरावा आहे. जे आपल्याकडे त्या वस्तू सापडणे याचा अर्थ तो पुरावा आहे. आणि या आता आपल्या प्रदर्शनासाठी तात्पुरत्या प्रदर्शनासाठी या न्यूयॉर्क आणि कोरियाला गेलेल्या आहेत. न्यूयॉर्कमधलं प्रदर्शन पूर्ण झालेलं आहे. आता ते कोरियामध्ये 22 डिसेंबरपासून सुरू होईल. याच्यामध्ये ग्रीक समुद्रदेवता म्हणजे पोसायडन आहे. त्यानंतर एलिफंट रायडर्स, हत्तीवरील स्वार आहेत. त्यानंतर 6 एम्ब्लम म्हणजे जैन चिन्हे आहेत. त्यानंतर रोमन पदक आहे. खेळण्यातील गाडा आहे जो धातूचा आहे. मेटल रिंग आणि वॉटर वेसल्स अशा 8 प्रकारच्या ह्या कलावस्तू असून त्या आता कोरियामध्ये गेलेल्या आहेत आणि कोरियामधलं प्रदर्शन पूर्ण झाल्यानंतर त्या परत आपल्या कोल्हापूर वस्तू संग्रहालयामध्ये पुन्हा येणार आहेत.